नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. म्हणजेच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं 3 BHK विला आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. रायगड जिल्ह्यामधले जेवढे सगळे कॉटेजेस विलाज आहेत त्याचं मी तुम्हाला दाखवणार आहेत. त्याचे रेट वगैरे कसे आहेत ते व्हिडिओज तुम्हाला या चॅनलमध्ये बघायला भेटणार आहेत. तर नागावपासून जवळपास बीच तुम्हाला 4 ते 5 किलोमीटरवर आहे आणि अलिबाग तुम्हाला इथून 10 किलोमीटरवर आहे. जो मेन हायवे आहे तिथून तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटं ड्राईव्ह करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही या लोकेशनवर येणार आहे. तर याच प्रॉपर्टीसोबत मी तुम्हाला एक इथला हिडन बीच दाखवणार आहे, जो की फक्त एक 5 ते 10 मिनिटं अंतरावरच आहे आणि तिथे जाऊन तुम्ही सनसेटसुद्धा एन्जॉय करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगत चला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय. तर नमस्कार, ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत 15 रूम, ज्याच्यामध्ये एका रूममध्ये तुम्ही 3 ते 4 जण आरामात स्टे करू शकतात. त्यासोबत तुम्हाला इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे. लहान मुलांसाठी गेम्ससुद्धा आहेत, म्हणजेच कॅरम, लुडो, चेस वगैरे हे सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकतात. म्हणजे इंडोर गेम्स आहेत, तुम्हाला बाहेर जायची कुठेही गरज नाही आहे. त्याचसोबत तुम्हाला इथे स्विमिंग पूलसोबत रेंडन्ससुद्धाही भेटतो आहे. तर मी तुम्हाला पूर्ण आतून दाखवतो आहे की प्रॉपर्टी कशी आहे. तुम्ही बघू शकता की ही 3 मजली प्रॉपर्टी आहे. तिथे 15 एकूण रूम्स आहेत. त्याचसोबत इथे किचनसुद्धा आहेत आणि आतमध्ये एक छोटंसं रेस्टॉरंटसुद्धा आहेत. सो लेट्स गो, बघूया आपण आतून ही प्रॉपर्टी कशी आहे. तर या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला पहिलेच दिसतंय की त्यांचा ॲम्बियन्स, जो की 3 फ्लोअरचा आहे आणि प्रत्येक फ्लोअरवर 5-5 रूम्स आहेत. त्यानंतर ही 3 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि एकूण 15 रूम्स आहेत इथे. तर त्याच्यानंतर तुम्हाला एक त्यांच्यामध्ये एक छोटंसं कॅन्टीन एरिया दिसतो. त्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळचा तुम्ही नाश्ता, जेवण वगैरे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्विमिंग पूल जवळच तुम्हाला हा एक छोटासा कॅन्टीन एरियासुद्धा आहे. या ठिकाणी तुम्ही बाहेर बसूनसुद्धा नाश्ता, जेवण वगैरे सर्व करू शकता तुम्ही. मला इथं स्विमिंग पूलजवळ रेंडन्ससुद्धा अवेलेबल आहे. त्याचसोबत तुम्हाला इथे चेअरसुद्धा अवेलेबल आहेत. प्लस आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी तुम्हाला आंब्याच्या झाडाला प्रॉपर असं मजबूत बांधलेले पाळणे आहेत. प्लस बॅडमिंटनचं एक छोटंसं कोर्टसुद्धा आहे. म्हणजे इंडोर गेम्स इथे भरपूर तुम्ही इंडोर गेम्सची मजा घेऊ शकतात. परत त्या साईडला आतमध्ये तुम्हाला कॅरम, चेस लहान मुलांसाठी, म्हणजे प्रॉपर एक फॅमिलीसाठी आपण बोलतो नक्की फॅमिलीला घेऊन आपण सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. तर त्या गोष्टी तुम्हाला इथे सर्व करता येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही इथला ॲम्बियन्स बघू शकता की तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे कसं आहे, बाकीच्या गोष्टी सर्वच. आणि ही समोरची आपली प्रॉपर्टी आहे. तर रूमच्या प्राइजेस वगैरे आहेत त्याच्या सर्व डिटेल्स मी ऑप्शनमध्ये देतो. कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन कॉन्टॅक्टसुद्धा करू शकतात. तर चला आता आपण बघूया इथल्या रूम्स आतमध्ये कसे आहेत. सो चला. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला या ठिकाणी रूममध्ये एक छोटीशी बाल्कनीसुद्धा आहे. त्या ठिकाणी बाल्कनीवरून तुम्हाला बाहेरचा व्ह्यू एकदम भारी भेटणार आहे. तर चला तुम्हाला मी दाखवतो. लेट्स गो. त्याचसोबत मी तुम्हाला बोललेलो की इथल्या हिडन बीच जवळ आपण जाणार आहेत. त्याच्या आधी आपण पहिली त्यांची प्रॉपर्टी बघू. त्याच्यानंतर मी तुम्हाला नेणार आहे या प्रॉपर्टी जवळील एका हिडन बीचवर. त्याचा सनसेट भाई बघण्यासारखा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जरासुद्धा स्किप करू नका. आपण लवकरच जाणार आहे त्या हिडन बीचवर. तर चला तुम्हाला इथली प्रॉपर्टी दाखवतो मी. रूम्स वगैरे कसे आहेत, काय काय रूम्समध्ये अवेलेबल आहेत, सगळं या गोष्टी तुम्हाला आत्ताच जरा माकडे पाटे माकडंसुद्धा तुम्हाला इथून बघायला भेटतात. सो चला जाऊया आता आपण आपल्या रूममध्ये.
आता चला मी तुम्हाला इथली एक रूम दाखवतो. रूम कशी आहे आतून आपण बघूया. त्याच्या आधी आपल्याला बघा तुम्हाला राईट साईडला दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला जे इंडोर गेम्स आहेत ते तुम्ही इकडे बसून खेळू शकता आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. सो ही आहे रूम, प्रॉपर अशी क्लीन अँड नीट. तर या ठिकाणी बघा तुम्हाला टी व्ही आहे, AC आहे, वा मिरर आहे. तर आता आपण जाऊया यांच्या बाल्कनीमध्ये, तिथून व्ह्यू एकदम भारी येतोय. सो ही आहे बाल्कनी. तिथून बघा तुम्हाला प्रॉपर व्ह्यू येतोय स्विमिंग पूलचा. आणि हे नेट लावलेले आहे कारण इकडे माकडं वगैरे येतात, त्याच्यामुळे यांनी इथं नेट लावलेलं आहे छान. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा इव्हिनिंगचा स्नॅक्स चहा वगैरे पिऊ शकता इथे बसून. सो अशी आहे प्रॉपर्टी. तर या सर्व डिटेल्स पाहिजे असतील तर मी सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहेत, तर लवकर जाऊन चेक करा. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपल्याला भरपूर व्हिडिओज भेटणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला समुद्राच्या जवळपासचे जे कॉटेज विलाज आहेत, परत अलिबागमध्ये काय काय फेमस आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चॅनलमध्ये बघायला भेटणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. सो गाईज फायनली आपण आलेलो आहे आपल्या हिडन बीच जवळ. हा बीच जास्त कोणाला माहिती नाही, फक्त जे लोकल असतील त्यांना माहिती असतील. ह्याचंच नाव आहे बदामी बीच, जो की आपल्या प्रॉपर्टीपासून एकदम 5 ते 10 अंतरावर आहे, बाय कार बाय टू व्हीलर. सो ह्याला बदामी बीच असं म्हणतात कारण इथे आहे बदामाचं झाड. आणि आपण परफेक्ट टायमावर आलेलो आहे, आपल्याला सनसेट भेटलेला आहे. तर तुम्हीसुद्धा याचा आनंद घेऊ शकता. आता वाजलेत 6-6:30. तर या दरम्यान तुम्ही आलात तर तुम्हाला सुद्धा सनसेट एन्जॉय करता येईल. सो तुम्हाला अजून जवळून दाखवतो मी. ओके, सो हा आहे बदामी बीच. प्रॉपर एक्झॅक्ट टायमिंगला तुम्हाला सनसेट इथे दिसू शकेल. सर या ठिकाणी तर तुम्हाला जेटस्की आहे, बनाना राईड आहे, बंपर राईड आहेत, अशा अनेक सारे राईड्स तुम्हाला एन्जॉय करता येणार आहेत. आणि या राईड्सवर तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून लगेच आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करून कमेंट करा वॉटर स्पोर्ट्स म्हणून. तर मी नेक्स्ट आपले व्हिडिओ त्याच्यावरसुद्धा येऊ शकते. तर मला सांगा तुम्हाला याच्यावर प्रॉपर डिटेल व्हिडिओ पाहिजे की नाही, तर मी तुमच्यासाठी तीसुद्धा व्हिडिओज घेऊन येईल. अजून कुठलं तुम्हाला अलिबागमध्ये तुम्हाला माहिती असेल प्लेसेस की त्या तुम्हाला बघायच्या आहे, त्या घरी बसून मी तुम्हाला दाखवतो, तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्यासुद्धा मी प्लेसेस तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला दाखवेल मी. सो यस. आणि तर आपली आत्ताची व्हिडिओ इथंच संपते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका.